पुरुष सुक्ताच्या आजच्या या शेवटच्या सत्रात आपण भेटत आहोत. सर्वांना सादर वंदन, सर्व श्रोत्यांना आणि पुरुषोत्तमाला आपण आधी प्रार्थना करू आणि सत्राला सुरुवात करू. यदा लंबोदरम हंती सतां प्रत्यूह संभवम तदा लंबे दयालंबम लंबोदरपदाम्बुजम शारदा शारदाम्भोज वदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदा अस्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्. गुरुर्ब्रह्मा विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कृष्णाय वासुदेवाय रये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. गोविन्दाय नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री पुरुषोत्तम भगवान की जय. कालची आपली 11वी रुचा आणि त्या रुचेमध्ये आपला संवाद आपल्याशीच असावा त्याप्रमाणे हा अख्खा कसा जाईल आणि म्हणून मग प्रश्न होता. द्रष्ट्याच्या मनातील प्रश्नांची उत्तर. प्रश्न काय होते की अस्य मुखम किम आसीत, कौ बाहू कौ उरु. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. ती आहे आजची 12वी रुचा. बघूया रुचा काय सांगते. ब्राह्मण अस्य मुखम आसीत बाहू राजन्यकृतः उरु तद अस्य यद वैश्यः पदभ्याम क्षुत्रः अजायत. म्हणजेच देवांनी त्या पुरुषाला संकल्पाने व्यक्त केलेल्या यज्ञाच्या इच्छेने त्या प्रगट झालेल्या त्या यज्ञ पुरुषाला विभागवलं आणि ह्या प्रश्नांची उत्तरं त्याला या रुचेत मिळाली. काय आहेत उत्तर? त्याचे मुख म्हणजे ब्रह्मज्ञानी ब्राह्मण. ब्रह्म म्हणजे काय की ज्याला ब्रह्म कळलं आहे त्याला ब्राह्मण असं म्हटलेलं आहे. म्हणून मी एक इथे ऍडजेक्टिव्ह वापरलं आहे, विशेषण आहे ब्रह्मज्ञानी ब्राह्मण. त्याचे हात हात काय सांगितले? राजन्यकृत बाहू. त्याचे बाहू म्हणजे हात हे काय आहे? राजन्य अर्थात क्षत्रिय. त्याच्या बाहूंपासून क्षत्रिय. मांड्या ज्याला उरु म्हटलेला आहे. प्रश्नात काय आहे की उरु तद अस्य यद वैश्यः, म्हणून मांड्या अर्थात उरु पासून आहे वैश्य उत्पन्न झालेले. पायांपासून शेवटी आहे पदभ्याम क्षुद्र अजायत. पायांपासून क्षुद्र उत्पन्न झाले. खरं म्हणजे हा अनंत आहे, हा अनादी आहे, हा अमेय आहे, अजन्म आहे. किती म्हणून विशेषण आहेत ती सगळी. तो गुणातीत आहे, तो निर्गुण आहे, निराकार आहे, सूक्ष्म अतिसूक्ष्म निरवयव. जेवढं काही आपल्याला म्हणता येईल तेवढा आहे, जो उत्पन्नच झाला नाही. उलट आपण पाहिलं की अविद्यापद जो 1/4 आहे याने त्याने ही सगळी पृथ्वी किंवा हे विश्व व्यापलेलं आहे. आणि असा हा यज्ञ आता चालू झाला. ही मानसिक पूजा आहे, ही मनाने केलेली पूजा आहे. हा यज्ञही तसाच आहे, आपण आधीच बघितलेला आहे. आणि हा यज्ञ सुरू आहे. यज्ञसद उभारला जातो, त्याही वेळेला उभारला गेला. आता यज्ञसद म्हणजे कसा माहिती आहे का की आज तर खूप मोठमोठे पेंडॉल्स टाकले जातात, पण इथे यज्ञसद आहे की प्रकृती आहे, ही सृष्टी आहे. जे काही त्यांच्याकडे उपलब्ध तेव्हा काहीही नव्हतं, म्हणून हे आकाशच त्यांचं छत आहे. आणि आता या यज्ञसद हा उभारला जायचा किंवा उभारला गेला आणि तिथे बसायला जागा केल्या. आजही आपण समाजात पाहतो
कुठल्याही सामाजिक कार्यक्रमात असू दे किंवा एखाद्या राष्ट्रीय कार्यक्रमात, शाळेच्या, महाविद्यालयाच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये आपण जे पाहतो समारंभात, की त्या व्यक्तीच्या स्टेटसनुसार इंटरनल ऑपरेशन मधील ऍक्सेस त्याला दिला जातो. जसे समजावून सांगायचं म्हणजे, जसे एखादी पॉलिसी मेकिंग प्रक्रिया, एखादं मोठं ऑर्गनायझेशन आहे, त्याची एक ठराविक अशी पॉलिसी असते आणि या पॉलिसी करता ती जी तयार करायचं मेकिंग चाललेलं आहे. आता ही पॉलिसी मेकिंग प्रक्रिया एवढ्या मोठ्या ऑर्गनायझेशन करता बनत असेल, तर या करता लागणारे व्यक्ती कोण असतात? बुद्धिजीवी. कोण असतील ते? बुद्धिजीवी व्यक्ती. त्यानंतर ते ऑर्गनायझेशन इथपर्यंत तयार झालेलं आहे. आता पॉलिसी मेकिंग करणारे जे आहेत ते लोक सिलेक्ट झालेत. ते त्यांचं काम चोख बजावतील. मग आहे संरक्षणाची हमी घेणारे म्हणजे ट्रबल शूटर. समजा कुठे काही झालंच, काही अडथळा आलाच, तर या ठिकाणी कोण आहे? संरक्षण करणारा आहे. त्या संरक्षणाची हमी घेणारा, त्याला सिलेक्ट केलं जाईल किंवा तो सिलेक्ट होतो. तिसरं येतं की ते ऑर्गनायझेशन आहे किंवा आपण म्हणू एखादी इंडस्ट्री आहे. त्या इंडस्ट्रीमध्ये उत्पादनाचा एक विभाग असतो, की जिथे प्रोडक्शन आहे. हे प्रोडक्शन झालेलं आहे. त्या इंडस्ट्रीमध्ये ते प्रॉडक्ट तयार झालेलं आहे. पण आता ते ठिकठिकाणी पोहोचवायचं. ते पोहोचवल्याशिवाय आपल्याला बेनिफिट नाहीये. मग ह्याचं मार्केटिंग करण्याकरिता हा व्यापार आहे, हा उदीम आहे. ह्याकरता आणखीन एक वेगळं क्वालिफिकेशन असलेली व्यक्ती, तिला त्या ठिकाणी आपण अपॉइंट करतो. ती निराळी व्यक्ती झाली. हे ट्रेड मार्केटिंग झालं. त्याच्याकडचं ते स्किल आहे. मग या स्किलनुसार आपण त्याला त्या ठिकाणी नेमलं. आणि सगळ्यात मुख्य भाग आहे, त्या इंडस्ट्रीचा असेल, त्या ठिकाणचं एखादी दुसरं ऑर्गनायझेशन असेल, तर ह्यामध्ये जे काही प्रोडक्शन होत आहे, हे प्रॉडक्ट तयार करणारे जे श्रमजीवी आहेत, हे श्रमजीवी घटक आजही त्यांची नावं आपण कुणाचीही लक्षात घेऊ नका. जसं इथे सांगितलंय की त्याचे मुख हे ब्रह्मज्ञानी ब्राह्मण, त्याचे बाहू राजन्य अर्थात क्षत्रिय, त्याचे जे उरू आहेत किंवा कोणी हातही म्हणतं पण त्या मांड्या आहेत, हे सगळे काय आहेत? वैश्य. आपण पाहिलं की ट्रेड मार्केटिंगचा विभाग त्यांना दिला गेला असं म्हणूया. आणि यानंतर आहे ते पायांपासून क्षुद्र. असं जरी असलं तरी पण या सगळ्यांनीच एक टीम बनलेली आहे. सगळ्यांच्या अस्तित्वाशिवाय ती जी काही संघटना आहे, जे काही इंडस्ट्री आहे, ती फ्लरिश होणार नाही किंवा ती भरभराटीला येणार नाही. कारण ही सृष्टीची व्यवस्था आहे. ही सृष्टीचीच व्यवस्था आहे आणि हे आपण प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे. या मुखाला, जरी ते मुख आहे, त्या मुखाला आधार पायच आहेत. बरोबर बरोबर आहे ना? विष्णूंचे पाय हे 3 लोक झालेत. विष्णूंचे जे पावलं आहेत बटुवामन अवतारामध्ये, ते काय झालंय? बलिराजाला दान मागितलं, त्यांनी चटकन पाणी सोडलं आणि दिलं. पहिलं पाऊल त्यांनी पृथ्वी पादाक्रांत केली, दुसऱ्या पावलांनी स्वर्ग पादाक्रांत, आणि तिसऱ्या वेळेला मी माझं हे पाऊल कुठे ठेवू? आता पृथ्वी पण माझी झाली, स्वर्ग पण माझा, आणि चटकन बलिराजांनी आपलं मस्तक पुढे केलं. त्या मस्तकावर पाय ठेवला. अर्थातच महाविष्णूंच्या ह्या हे पाय जे म्हटलेले आहे, आपण म्हटलं पदभ्याम क्षुद्र अजायत, हे सर्वच अति महत्वाचं आहे. हे 3 लोक तयार झाले आणि तिसऱ्यांदा जे चरण ठेवायला सांगितलं त्यांनी पाताळ झाला. स्वर्ग, मृत्यूलोक आणि पाताळ. म्हणून त्याचं महत्व कमी होत नाही. त्या पावलांचं, त्या चरणांचं, चरणकमलांचं म्हणूया, त्याचं महत्व कमी होत नाही. हे संपूर्ण शरीर आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे. यातला कुठलाही आपण कितीदा म्हणू शकतो की ठीक आहे, नाही ऐकू आलं म्हातारपणी तरी चालतं. नाही, नाही, ऐकू पण आलं पाहिजे. आता हे जे प्रवचन आहे किंवा आता हे जे 2 शब्द आहे, हा वाणीने केलेला यज्ञ आहे, हा वाक्यज्ञ आहे.
आज 3रा दिवस आहे या यज्ञाचा. बरोबर आहे ना? तर अशा पद्धतीने हा जो वाणीचा यज्ञ हा पण ऐकू यायला हवा. म्हणून हे संपूर्ण शरीर अखेरपर्यंत निरोगी ठेवणं आपल्या हातात आहे. हे संपूर्ण शरीर आहे. यात कुठेही तरतम भाव नाही. तरतम भाव म्हणजे कुठेही कंपॅरेटिव्ह नाही, सुपरलेटिव्ह नाही किंवा कोणीतरी एक पॉझिटिव्ह डिग्रीवाला आहे, असं पण नाही. आणि असं आपण समजायचं पण नाही. इंद्र याला जीवात्मा म्हटलेलं आहे. इंद्राला उपमा दिली आहे जीवात्म्याची आणि महाविष्णू जे आहेत त्यांना परमात्मा म्हटलेलं आहे. म्हणून या दृष्टिकोनातून जर वरील या रुचेकडे जर आपण पाहिलं, हे केवळ काय आहे? वर्क डिस्ट्रीब्युशन. कामाची विभागणी केली. बुद्धिजीवी आहे ते पॉलिसी मेकिंग करताय, दुसरा संरक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे, तिसरा ट्रेड मार्केटिंग आहे त्याच्याकडे आणि चौथा जो आहे तो श्रमिक आहे. तो रोज त्याचे श्रम तिथे देतो आणि त्या अनुषंगाने तिथे ते प्रॉडक्ट तयार होते. मग यातला कुठला भाग बरं आपल्याला तरतम भावाने घेता येईल? कुठलाही नाही. त्याला कुठली डिग्री लावू नका. काहीही यामध्ये आपण करू शकत नाही. हे संपूर्ण शरीर आहे जे असेंबल केलेलं आहे. माऊलींनी याला क्षेत्र आणि याला जाणणारा क्षेत्रज्ञ म्हणून आपल्याला त्या क्षेत्रज्ञाकडे पाहायचंय. हे क्षेत्र आहे. आधी हे समजायचंय, पण यात तरतम नाही. कान गेले तर चालतील असं नव्हे. डोळे गेले तर चालतील मुळीच नाही. मग काय? हातपाय जायला हवेत? नाही, नाही ते पण नाही. वाचा? नाही ते पण नाही. काहीच नाही. यातला कुठलाही भाग आपल्याला जाता कामा नये. तसंच हे सुद्धा आहे. इथे चातुर्वर्ण निर्माण झाले असं कुणाचा समज होऊ शकतो, पण ते इथे झालेले नाहीत. ही फक्त वर्क डिस्ट्रीब्युशन अशा प्रकारची सृष्टीची पण ही अशीच व्यवस्था आहे आणि त्याचप्रमाणे इथे आहे. हे सगळे हे सगळेच्या सगळे म्हणजे ब्रह्मज्ञानी ब्राह्मण असेल, क्षत्रिय म्हणजे राजन्य असेल, त्यानंतर वैश्य आहे आणि मग ते पादसेवन करणारे. पण ह्या सगळ्यांनी हे सगळे जितके एकोप्याने राहतील तिथपर्यंत हा विश्वाचा पसारा, हा पुरुष सुदृढ राहील. हे राष्ट्राकरता सुद्धा लागू आहे. हे राष्ट्र सुदृढ करायचं असेल तर ह्या सगळ्यांनी एकोप्याने राहायला हवं आहे. म्हणून माझी सगळ्या ऐकणारे जे आहेत त्यांना विनंती आहे, आपण सुज्ञ आहात, प्रश्नच नाही. पण आपण जिथे कार्यरत असाल अथवा निवृत्त झाले असाल, एखाद्या सामाजिक संस्थेमध्ये असाल, जिथे कुठे आपण रोजच्या जीवनात वावरतो, तिथे आपल्या वर्तणुकीतून कुठेही तरतम भाव येऊ देऊ नये. एवढं जरी आपण अंगीकारलं तरी पण आपणही निकोपपणे राहू आणि समोरची व्यक्ती सुद्धा अत्यंत निकोपपणे राहू शकेल, एवढी कळकळीची विनंती आहे. आता असं आहे की हा जीव जो आहे यज्ञाच्या दृष्टीने पाहिला आपल्या तर हा जीव जगण्यासाठी नेहमी दुसऱ्या जीवावर अवलंबून असतो. म्हणून ही यज्ञ प्रक्रिया हिला सृजन प्रक्रिया पण म्हटलेलं आहे. सृजन म्हणजे निर्मिती. कशा करता यज्ञ, काय यज्ञाचं प्रयोजन आहे आपण पाहिलं. मग ही जी सृजन प्रक्रिया आहे ती कशी आहे? इंटरलॉक आहे. ही इंटरलॉक आहे. ही सर्व विश्वाची, समाजाची ही एक व्यवस्था आहे. या सगळ्या अधिपुरुषापासून हे सगळे परस्पर संलग्न आहेत. हे इंटरकनेक्टिंग आहे. तुम्हाला माहिती गेम असतो पहा लहान मुलांकरता. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया एक छान चित्र म्हणून मी हत्तीचं चित्र घेते. आता हे हत्तीचं चित्र आहे आणि ते हत्तीचं चित्र एका फळीवर असतं, पण त्याचे वेगवेगळे पार्ट्स केलेले असतात. आणि तो पार्ट त्या ठिकाणी लावल्यावरच ते योग्य असं चित्र तयार होईल. मग कदाचित मागचं बॅकग्राऊंड पण असेल, एखादं झाड किंवा ते गवत असं सगळं पझल असतं ते. जिप्सी पिझल असं काहीतरी त्याला जिप्सा पझल असं काहीतरी म्हणतात. त्याचं एक्झॅक्ट नाव नाही आठवत आहे, पण ते पझल असतं. एक मोठं चित्र असतं आणि त्याचे असे पार्ट्स केलेले असतात.
पण ते पार्ट्स आपल्याला अगदी परफेक्ट जुळले तर ते चित्र बरोबर समजतं. तर त्याची सोंड बरोबर पाहिजे, त्याचा पाय इकडे तिकडे ह्याप्रमाणे हे जसं पझल आहे ना, तसंच त्याचप्रमाणे ही सामाजिक व्यवस्था आहे. यातली एकही बाजू निखळली तर आपला समाज उभा नाही राहू शकणार, सुदृढ होणार नाही. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायची आहे. आता हे जे शास्त्र आहे, जसं मी आता एक उदाहरण दिलं ते दिलं, हे अध्यात्माशी सगळं जोडलेलं आहे. सगळं विश्व आपण पाहिलं तर हे आत्मकेंद्रीय आहे. हे सेल्फ, मी, माझं, माझ्यासाठी, माझ्याकरता, माझंच एक लेबलिंग असतं. आणि दुसरं एक आत्मकेंद्री म्हणजे आपण ज्याला म्हणू सोल, आत्मा, की जो आत्मा तुमच्यात आहे, माझ्यात आहे, जे चैतन्य तुमच्यात आहे, माझ्यात आहे, किडामुंगीमध्ये आहे, चराचरात भरून व्यापलेला आहे. आपण पाहतोय तो हा अधिपुरुष. मग माझ्यावर, माझ्यासाठी, माझं सगळं जे आहे ते आत्मन म्हणतात. अध्यात्मात ही मी गोष्ट आली बरं कुठून? तर ती आलेली आहे कामनेतून. तर अध्यात्मात मी चालत नाही. पण इथे सुद्धा हे सगळं आलंच की. मग हे सगळं का घडलं? हे कामनेतून आलंय. हा यज्ञ प्रक्रिया ही सृजन प्रक्रिया आहे. हे इंटरकनेक्टिंग आहे. हे सगळं इंटरलॉक आपण म्हटलेलं आहे त्याला. आणि मग ही मी गोष्ट आली किंवा माझं सेल्फ, सगळं विश्व आत्मकेंद्रीय आहे. आत्मा घेतला, सोल घेतला तरी पण ते आत्मकेंद्रित होतं. आणि त्या अनुषंगाने कामनेतून आलंय. म्हणजे यज्ञासाठी, यज्ञाद्वारे आणि यज्ञाच्या अनुष्ठानाने विश्व निर्माण झालं, ते कामनेतून झालेलं आहे. आणि ह्याकरता बळी द्यावा लागला. कोण बळी चढला? आपण पाहिलं हिरण्यगर्भ, विराट पुरुष. हा जीवाच्या निर्मितीसाठी, अनेक जीवांच्या निर्मितीसाठी आणि निर्मिती झाल्यानंतर हे जीव टिकावे, हे टिकून राहावे ह्यासाठी. मग आता हा बळी म्हणजे काय बरे? बळी म्हणजे त्याचं अस्तित्व संपणे आणि त्यातून अनेक जीव निर्माण करणे. आता बघा, सूर्यमाला आहेत, ग्रहमाला आहेत. भूगोल आपण सगळेजण शिकलोत. पण सूर्य, जसं बिग बँग झालीये थिअरी, ती पण आपल्याला कल्पना आहे बरीचशी वाचून किंवा अभ्यास करून. तर सूर्याच्या आंतरद्रव्यापासून या ग्रहमाला निर्माण झाल्या. तो तप्त रस होता, तो वाहत वाहत गेला, तो थंड झाला, त्याचे छोटे मोठे गोळे झाले. अशी कल्पना केली आहे अनेक पुस्तकांमध्ये. काही इंग्लिश माझ्याकडे पुस्तकं आहेत त्याच्यात सुद्धा तसंच आहे. बिग बँग थिअरी, या ग्रहमाला, सूर्य, जो सूर्य दिसतो तो एक आहे, पण त्या सूर्यमाला सुद्धा आहेत आपल्याला माहिती आहे. मग ते गोळे जे झाले, काही लहान काही मोठे, तर तेच झाले आहेत सगळे ग्रह. सूर्यानी असं म्हटलेलं की सूर्यानी जणू आपलेच तुकडे वेचले. जसं इथे यज्ञ पुरुषाला बळी दिला आणि या बळीतून सगळं निर्माण झालं आहे विश्व. पण या सगळ्यांमध्ये महत्वाचं आहे मूलद्रव्य. हे सगळे सूर्यानी सूर्याचे तुकडे उचलले, पण कामी कोण आला? सूर्यच आला. तसं या अधिपुरुषाच्या, यज्ञ पुरुषाच्या अंग प्रत्यंगातून हे विश्व चैतन्य फुलत गेलं, उमलत गेलं. आणि हे काय झालं आहे? त्याच्या बळीतून, त्याच्या समर्पणातून, बरोबर आहे, त्याच्या त्यागातून हे फुललेलं आहे. अशा पद्धतीने ही 12वी ऋचा आपल्याला बघायला मिळते. यानंतर येते आहे 13वी ऋचा. छान आहे, सगळ्यांना थोडीशी परिचितही वाटतेय मला ती. चंद्रमहा मनसश्चात चक्षो सूर्य अजायत मुखात इंद्रश्च अग्निश्च प्राणात वायु अजायत
आणि यानंतर कनेक्टेड 14वी पण आहे, कारण काय काय मिळतंय म्हणून मी ती पण वाचते आणि दोन्ही आपण सलग बघूया. 14वी ऋचा आहे. नाभ्याः आसीत अंतरिक्षम शीर्ष्णो द्यौ. द्यौ म्हणजे दिव. समः अवर्तत. पदभ्याम भूमिः दिशः श्रोत्रात् तथा लोकान अकल्पयन्. आता हे दोन्ही आपण एकत्र बघणार आहोत. सुरुवातीला अर्थातच 13वी येईल, कनेक्टेड आहे म्हणून मी 14वी वाचली. या परमपुरुषाच्या किंवा अधिपुरुषाच्या मनापासून चंद्र उत्पन्न झाला. नेत्रांपासून सूर्य, चक्षोः सूर्य अजायत. मुखापासून इंद्र आणि अग्नी, मुखात इंद्रश्च अग्निश्च. आणि प्राणात वायुः अजायत. आणि श्वसनापासून वायू झाला. आता श्वसन म्हणजे काय आहे? ते 5 प्राण आहेत. प्राण आहे, अपान आहे, उदान आहे, व्यान आहे, समान आहे. हे पंचप्राण. आणि या श्वसनापासून समीर हा वायू तयार झाला. पुढे 14व्यात आहे नाभ्या आसीत अंतरिक्षम. मुळातच म्हटलेलं आहे की नाभी म्हणजेच अंतरिक्ष. याचा आपण सगळ्यांचा अर्थ सखोल पाहणार आहोत बरं का. नाभीपासून अंतरिक्ष. नंतर पुढे म्हटलेलं आहे शीर्ष्णौ. त्याचं काय आहे? त्याचं काय आहे? शिर आहे. शिरापासून द्युलोक. दिवी एक शब्द येऊन गेला आपल्याला. दिव्य, दीप्ती असे जे शब्द तयार होतात ते दिवलोक म्हणजे स्वर्ग. पायांपासून भूमी. पदभ्याम भूमी. दिशः श्रोत्रात. श्रोत्र म्हणजे कर्ण किंवा कान. पायांपासून भूमी आणि कानांपासून दिशा. असं हे इथे त्यांना त्या यज्ञ कर्मातून सृजन प्रक्रियेतून मिळालेलं आहे. त्याचे डोळे हे सर्व प्राणी मात्रांची दृष्टी झाली आहे. त्याचे डोळे, डोळ्यात जोपर्यंत तेज आहे तोपर्यंत ते पाहू शकते. आणि ते तेजच नसेल तर ते डोळे म्हणजे काय? तर डोळे म्हणजे पापणी खालील नाकाच्या बाजूला असलेल्या 2 खोवणी. 2 खोवणी वाटतील या की ज्यांच्यामध्ये तेज नाही. जे सूर्य आहे तो या नाही ना आपल्या या डोळ्यात, तर आपण बघू शकणार नाही. सूर्य हाच सर्व तेजाचे कारण. आणि म्हणूनच त्यांनी काय म्हटलेलं आहे की हे जे आहे त्याची स्थापना डोळ्याच्या ठिकाणी केलेली आहे. आपल्याला आता मनाचं बघायचं तर थोडासा अजून थोडा अभ्यास करून आपण तयार केलेलं आहे ते मी आपल्यापर्यंत पोहोचवते. अधिपुरुषाचं मन म्हणजे चंद्र. मन आणि चंद्राचा संबंध आहे. मन खूप चंचल म्हटलं, मी कालही बोलले 10 मकारातला पहिला नंबर मनाचा आहे. पण आत्म्यापेक्षा मन हे स्थूल आहे. अध्यात्मात काय सांगितलंय की आत्मा जो आहे, सोल जे चैतन्य आहे आपल्यामध्ये बसलेलं, तो साक्षीभूत आहे. तो साक्षीभूत आहे. आपण पाहिलंय पुरी शेते पुरी शयनात. म्हणून आत्म्यापेक्षा मन हे स्थूल आहे. चंचल म्हटलंय, चंचल मध्ये पहिला नंबर आहे. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मदो मर्कटो मत्स्यो मकारा दश चंचल. म्हणून पहिलं मन आहे. दुसरा भ्रमर भुंगा चंचल आहे. कधी या फुलावर कधी त्या फुलावर. पाऊस आहे, आत्ता पडतो, मुसळधार थोड्या वेळाने गेला. स्त्री चंचल आहे. कदाचित एखादा धर्मग्रंथातलं गहन असं रहस्य कळेल, पण स्त्रीच्या मनातलं काहीही कळू शकत नाही असं म्हणतात. त्यानंतर मदन, वारा, मरुत तो पण चंचल आहे. लक्ष्मी चंचल आहे. गर्व, गर्व होतो कुणाला अभ्यासाचा, कुणाला ज्ञानाचा, कुणाला रूपाचा, कुणाला त्याच्या पैशाचा. अनेक प्रकारचे मद आहेत. मदाचे अनेक प्रकार आहेत. पण हा कुठलाही नसावा, अत्यंत चंचल. नंतर मर्कट म्हणजे माकड. आणि शेवटचा आहे मासा, त्याला मीन म्हटलेलं आहे. तर हा जो आहे
हा पण अतिशय चंचल आहे. मत्स्यो मीन म्हणजे मासा. तसं पाहिलं तर हे लहानपणापासून आपल्याला आहे. अनुप्रास अलंकाराचं उत्तम उदाहरण आहे. एखादं लेटर रिपिटेशन झालं त्याचं तर हा अलंकार बनतो. मराठीत आहे तसं इंग्लिशमध्ये पण आहे. तर असे हे उदाहरणं जे आपण लहानपणापासून अभ्यासलेले आहेत. आजकाल आपल्या अभ्यासाचं लक्षात राहतं. मला वाटतं सगळ्यांनाच हे आठवलं असेल की हे अनुप्रास आहे म्हणून माझ्याकडून सांगितलं गेलं. तर असा हा मनाचा हे मकार आहेत, पण या मकारात मन पहिलं आहे. पहिल्या नंबरवर ठेवलं त्याला. या मनाचा पाण्याशी संबंध आहे. चंद्राच्या आपल्याला माहिती आहे, की चंद्राच्या स्थितीवरून सागराची भरती आणि ओहोटी ठरवली जाते. म्हणतात, की पौर्णिमेला भरती येते आणि अमावास्येला ओहोटी असते. अजून एक गोष्ट, की लुना ही एक रोमन चांद्र देवता आहे आणि जो वेडा असतो त्याला आपण काय म्हणतो? लुनाटिक. किती साम्य आहे हो. लुना ही काय आहे? एक रोमन चांद्र देवता आहे आणि जो वेडा असतो, मनावर त्याच्या कंट्रोल नाहीये, त्याला लुनाटिक म्हणतात. पुन्हा चंद्र आणि मनाचा संबंध इथे ध्वनीतच झालेला दिसतो आपल्याला. तसंच आहे, की या समष्टीच्या समष्टी म्हणजे कोण आहे? अधिपुरुष. या समष्टीच्या मनापासून व्यष्टीचं म्हणजे व्यक्तीचं मन झालं. म्हणून संतुलित मन हे आपल्या पत्रिकेतल्या चंद्र स्थितीवर अवलंबून असतं. जे पत्रिका करणारे आहेत किंवा त्याचं ज्ञान आहे त्यांना अजून सखोल माहिती आहे. पण मला एवढंच कळतं, की त्या पत्रिकेतली चंद्राची स्थिती जर बघितली आणि ती ज्याला उत्तम कळत असेल, त्यावरून तो सांगू शकतो, की याला वेडाचे झटके येऊ शकतात किंवा काही त्याचे मानसिक संतुलन खराब होऊ शकतं. योगानुसार सांगितलं आहे, की चंद्रमंडलावर योगशास्त्रानुसार चंद्रमंडलावर जर ध्यान आणि धारणा जर आपण करू शकलो आणि त्यात आपल्याला यश आलं, तर मनकवडे होतात. पुनश्च चंद्राचा आणि मनाचा संबंध आला, ते मनकवडे होतात. म्हणजे इतरांच्या मनातले विचार त्यांना कळतात, की ते चंद्रमंडलावर काय करतात? योगाच्या शास्त्रानुसार ध्यान आणि धारणा करू शकतात. इतकं सोपं नाही ध्यान धारणा करणं. ही समाधी अवस्था अत्यंत कठीण आहे. तसं सूर्यमंडलावरही ध्यान धारणा होऊ शकते. ती सूर्यमंडलावरही होऊ शकते. ही जर केली तर मात्र ज्ञान आणि आरोग्याची प्राप्ती होते. असं हे योगशास्त्रामध्ये सांगितलंय. म्हणून अधिपुरुषाचे डोळे आपण पाहिले, त्याचं तेज पाहिलेलं आहे आपण. अशा पद्धतीने एक एक करत आता या विराट पुरुषाचं जे मस्तक आहे, हे मस्तक जर वरती दिवलोकात गेलं, आपल्याला कल्पना करायची आहे की हे जर दिवलोकात गेलं, तर त्याच्या मध्यभागी हे जे पूर्ण दिवलोक आहे, आपल्याला कल्पना नाही कुठपर्यंत मी फक्त हात वरती करून सांगते आहे. ते अवकाशाच्या पलीकडे सुद्धा आहे. कारण तो सगळं व्यापून भरला आहे आणि वरती 3/4 आहे. पण याच एका विराट पुरुषाचं मस्तक वर दिवलोकात गेलं, तर त्यांच्या मध्यभागी म्हणजे नाभीच्या ठिकाणी अंतरिक्ष येत आहे. बरोबर अंतरिक्ष येत आणि म्हणून त्याचे खालचे पाय ही पृथ्वी भूमीवरच आहे. आपण कानाने ऐकू शकतो आणि आवाज उत्पन्न होण्यासाठी आकाशाची पोकळी जरुरी आहे. म्हणून काही बालकांना जर टाळू नसेल ना, तर ते बोलू शकत नाही. जे बहिरे असतात साधारणतः ते पण बोलत नाही. मूक बधिर, डीफ अँड डंब खूप साऱ्या गोष्टी आहेत या. हा जरी विज्ञानाचा भाग आला, शास्त्राचा, पण इथे तसंच आहे ना, आपण कानाने ऐकू शकतो. पण आवाज उत्पन्न झाल्यानंतर तो होण्यासाठीच काहीतरी आकाशाची पोकळीची जरुरी आहे आणि आकाशामुळेच दिशांचं ज्ञान होतं. म्हणून या दिशा आपल्याला कळतात. म्हणून त्या विराट पुरुषाच्या कानांपासून दिशा झाल्या. मागील मंत्रात म्हटलं ना आपण, की त्या विराट पुरुषापासून सूर्य, चंद्र, इंद्र, अग्नी, वायू यांची उत्पत्ती झाल्याचं सांगितलंय. आणि या मंत्रामध्ये 14व्यात आपण पाहिलंय, की
की त्याच पुरुषापासून बाह्य जगत म्हणजे देवलोक, अंतरिक्ष आणि दिशा आणि ही सृष्टी उत्पन्न झाली. तेव्हा ते या विराट पुरुषापासूनच झालेलं आहे. ते विराट पुरुषच आहे. ही कल्पना अत्यंत विस्तृतपणे या ऋचामध्ये आलेली आहे. बघा, हे इथपर्यंत आपल्याला जे काही त्याचं विराट रूप कळतंय, जणू काही ते दिसू लागले आहेत. भगवद्गीतेतला जो 11वा अध्याय आहे, की विश्वरूप दर्शन, ते डोळ्यासमोर येतं आपल्या. सेम तसंच आहे, सगळंच्या सगळं. तोंडातून अग्नी निघतोय. तिथे बाकी योद्धे वगैरे आहे, कारण ते रणभूमीवरचं आहे. ते अर्जुनाकरता आलेलं आहे आणि इथे ही सृष्टी निर्मितीची प्रक्रिया आहे. आपण जाऊया आपल्या 15व्या ऋचाकडे. 15वी ऋचा आहे. 13 आणि 14 आपल्या झाल्या, आता 15वी. सप्त अस्य आसन परिधयः स्त्रीः सप्त समिधा कृताः देवाः यत् यज्ञं तन्वानाः अबध्नन् पुरुषं पशुं. थोडस क्लिष्ट आहे, बघायचं आपल्याला. एक एक शब्द पाहू आपण. इथे म्हटलंय सप्त अस्य आसन परिधयः. आता काय झालंय की हा यज्ञ सुरू झाला. या यज्ञातून एक एक मिळतं आहे, एक एक मिळतं आहे. पण जो अधिपुरुष आहे, म्हणजे आपण आत्मा पाहिलं. पुरुषाचं पहिल्या दिवशी आपण समानार्थी शब्द पाहिला, आत्मा. त्याला कसं बांधलं आहे? त्या यज्ञाच्या तिथे आसन पाहिले, सगळं झालं. त्याला बांधलं कसं आहे? तो कसा अबद्धन पुरुषम पशु कसं बांधलंय ते या रुचीमध्ये वर्णन करून सांगितलं. या पुरुष रूपी हा जो पशु म्हणून आहे, तो आत्मा आहे. खऱ्या अर्थाने आपल्या मनात धरायचा आहे. अजून मी याचं विश्लेषण करणारच आहे पुढे. या पुरुष रूपी पशुच्या भोवती 7 परिधी आहे. परिधयः किती आहेत? सप्त. सप्त अस्य आसनः परिधयः. परिधय म्हणजे सीमारेषा, फेन्सिंग, कंपाऊंड. जे सोपं असेल ते आपण घेऊया. या पुरुषरूपी पशुच्या भोवती 7. संख्या काय आहे? संख्या घेतली आहे पुन्हा. 7 परिधी. 5 नाही घेतल्या, 3 नाही घेतल्या, 2 नाही घेतल्या. या 7 परिधी म्हणजे सीमारेषा बांधल्या. काय आहे हे 7 वैदिक छंदातील मंत्र आहेत. हे काय आहेत? ते छंद सुद्धा आहेत. या ठिकाणी ते छंद म्हणून आलेले आहेत. कोणते आहेत 7? गायत्री आहे, उष्णिक, अनुष्टुप, त्रिष्टुप, बृहती, पंक्ती आणि जगती. हे 7 छंद आहेत. म्हणून त्याला सप्त अस्य आसनः परिधयः. ह्या सीमारेषा आहेत त्याला. कारण हा यज्ञ कर्म आहे आणि मंत्राशिवाय यज्ञ नाही. वाक, आपला वाक्यज्ञ आहे, अर्थात एक एक शब्द या पुरुषोत्तमाने मला दिलेलं तेच त्याच्याकरता मी अर्पण करते. मग तसंच तिथे सुद्धा आहे. तिथे काय आहे? हे छंद, हे 7, म्हणून त्याला 7 परिधी म्हटलं. दुसरं एक सांगायचं तर आपल्याकडे 7 जाणीवेचे स्तर असतात. जसे पंचकोश आपल्याला माहिती आहेत ना, या पुरुषाच्या भोवती 5 कोश असतात. एक अन्नमय कोश, एक प्राणमय, दुसरा, तिसरा मनोमय, चौथा विज्ञानमय आणि 5वा आहे आनंदमय. आणि या कोशांच्या आत तो आत्मा, ते चैतन्य, तो अधिपुरुष असल्यामुळे त्याचा जो प्रकाश आहे तो आपल्यापर्यंत पोहोचत नाही. जसं एखादं स्फटिकाचं भांड आहे, त्या स्फटिकाच्या भांड्यामध्ये जर आपण दिवा प्रज्वलित केला, छोटीशी पंटिका असे ना, तिचा प्रकाश आत बाहेर पडतो. मग थोडस तेलकट किंवा काजळी आलेला जर आपण काच त्याच्यावर लावला तर त्याचा उजेड फारसा पडत नाही बाहेर. आणि तिसऱ्या वेळेला तोच दिवा जर मातीच्या भांड्यात लावला तर त्याचा उजेड अजिबातच बाहेर पडत नाही.
आपल्या अज्ञानामुळे आपला जो अहम आडवा येतो, या अहमच्या पडद्यामुळे त्या परमेश्वराचं खरं रूप, स्वस्वरूप, तसं ते तर आपलं आत्मस्वरूप आहे, हे आपण जाणू शकत नाही. हे आपल्यापर्यंत येत नाही. हे 5 कोश आहेत, तसे जाणीवेचे 7 स्तर आहेत. म्हणून संख्या इथे 7 आहे. हे 7 कोश म्हटलेले आहे आणि ज्याला हे 7 कोश जे आहे, ज्याचं त्या आत्म्याला कोंदण आहे, असं सुद्धा वर्णन आहे. हे कोंदण आहे आत्म्याला. हे जाणीवेचे आहेत, जागृती आहे. थोडंसं वरती गेलं की कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस म्हणतात त्याला. तो कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस आहे. अजून थोडंसं वर गेलं तर कॉस्मिक म्हणजे वैश्विक हा कॉन्शियसनेस येतो. याच्याही वरती गेलं आपण तर युनिव्हर्सल कॉन्शियसनेस आहे. म्हणजे हे जे जे मी आता कॉन्शियसनेस सांगितले, याला जर सब कॉन्शियसनेस म्हटलं तर त्यांची संख्या 7 होते, असं वर्णन केलेलं आहे. म्हणून हे जाणीवेचे आहेत. आपण म्हणतो ना सबकॉन्शियस माइंड, की खूप कॉन्शियस आहेत ते. सतत काही कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस असतो, काही कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस असतो. अशा विविध प्रकारे हे जाणीवेचे स्तर आहेत. हा जाणीव, नुसती जाणीव हा शब्द आहे. मला जाणीव झाली, पण या जाणीवेचे पण स्तर आहेत, कोश आहेत. म्हणून तिथे 7 म्हटलेलं आहे. पुढे जाऊन बघूया. त्रिही सप्त समिधा. त्रिही सप्त म्हणजे किती झाल्या? 3 गुणिले 7, 7 त्रिक 21. बरोबर आहे. त्रिही सप्त समिधा कृताहा. आता आपण बघणार आहोत की हे त्रि काय आणि त्याला गुणिले 7 म्हणजे 7 त्रिक 21. बघूया आपण. सप्त पाताळ आहेत, सप्त स्वर्ग आहेत आणि सप्त द्वीप आहेत. 7, 7, 7. बरोबर आहे. हे झाले 7 त्रिक 21. तरी पण आपण अजून खोल जाऊन बघूया. सप्त पाताळ कोणकोणते आहे? अतल, वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल आणि पाताळ. हे झाले सप्त पाताळ. सप्त स्वर्ग पण आहेत. भू, भुवर, स्वर, महालोक, जनलोक, तपलोक आणि सत्यलोक. हे वरचे मी आता सांगितले ते पाताळ आणि स्वर्ग, 7 आणि 7 14, याला 14 भुवन म्हणतात. आपल्या अध्यात्मात वर्णन येतं 14 भुवनांचे स्वामी किंवा जगदंबेचं वर्णन करताना, जगदंबेचं वर्णन पण फार सुंदर केलेलं आहे. देवी भागवतामध्ये सांगितलेलं आहे तिला की ती त्रिपुर सुंदरी 14 भुवनांची सम्राज्ञी. तिचं भुवन किती लखलखीत असं फार सुंदर वर्णन आहे त्या ठिकाणी. आणि 7 द्वीप आहेत. जम्बूद्वीप, लक्ष, क्षत्रियाचा अक्षर आहे, लक्षद्वीप, चालमल, कुश, क्रौंच, त्यानंतर शाख आणि पुष्कर. हे शरीर म्हणजे सुद्धा काय आहे? 21 समिधा आहे. पुन्हा आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे यायचं. हा यज्ञ चाललाय, हा यज्ञ पुरुष आहे. हे सांगितलंय सप्त असे आसन परिधय. त्याला 7 अशा या परिधयनी किंवा सीमारेषांनी बांधण्यात आलेला आहे. पुढे जाऊन म्हणतात त्रिही सप्त समिधा कृताहा. 3 गुणिले 7 किंवा 7 गुणिले 3, 7 त्रिक 21. मग आता 21 शरीर म्हणजे काय? इथे आहुती देतो आहे आपण. आपली ही आहुती आहे. स्व अर्पण करायचं आहे. स्व म्हणजे मी म्हणजे आत्मा, मी म्हणजे सेल्फ. हे स्वत्व, हा अहंकार, हा मीपणा असं खऱ्या अर्थाने आहे. हे 21 कसे आहेत ते आपण बघूया. 7 त्रिक 21, तोही हिशोब इथे बरोबर होतोय. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय,
आणि अंतःकरण चतुष्टय आपल्याकडे आहेत. त्यामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. 5 प्राण आहेत. मी आता सांगितलं, पुन्हा रिपीट करते. प्राण आहे, अपान आहे, उदान आहे, व्यान आहे आणि समान आहे. हे 5 प्राण झाले आपल्याकडे आहेत ते. एक कारण शरीर आणि एक महाकारण शरीर. तुम्ही जर बेरीज केली तर ती येते 21. या 21 सनी 10 म्हणजे संपूर्ण शरीर. या देहाच्या लोकांच्या मध्ये हा देह, ही पुरी, ही नगरी, या पुरीमध्ये वसणारा जो पुरुष, पुरी शेते पुरी शयनात. पहिल्या ऋचाकडे आपण जायचंय. पहिल्यांदा पुरुष म्हणजे काय पाहिलं ते. तर या देहाच्या, हे लोकांचं जे देह शरीर आहे, यांच्यामध्ये हा पशु म्हणजे आत्मा या सर्व कोशामध्ये बद्ध झाला आहे. हे सगळे कोश, सप्तपरिधय, या सगळ्यामध्ये कसा आहे तो बद्ध झालेला आहे. असा याचा अगदी सरळ सरळ अर्थ येतो आहे. आता आपल्याला समजून घ्यायचं याच्याही पेक्षा की प्रकृती आणि पुरुष. आपण पाहिलं क्षर अक्षर, जे आपण कामना म्हटलं किंवा आपण जिला माया म्हटलेलं आहे की तो परमात्मा जो इतका दिव्य आहे, तो त्याला स्वतःला तोच जाणू शकतो. दुसरा कोणीही त्याला जाणू शकत नाही. या सगळ्यातून सार काढायचं झालं तर अंतिम सत्य एकच आहे. अंतिम सत्य हे एकच आहे की तो अक्षर आहे, तो अमेय आहे, अजन्म आहे. जे पिंडात ते ब्रह्मांडात, किंवा जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे, कसंही म्हणा. बरोबर आहे. या वेगवेगळ्या अंतिम सत्य एकच आहे जे आपल्याला कळलेलं आहे पुरुष सुक्त यामधून. थोडंफार का होईना हा पुरुष कोण, पुरी शेते म्हटलंय त्याला. आणि अशा या पुरुषाला, अशा या अंतिम सत्याला वेगवेगळ्या शब्दात ज्ञानी लोकांनी ते सांगितलं आहे. कोणी या शब्दात, कोणी अजून दुसऱ्या थिअरीमध्ये, कोणी फिलॉसॉफीमध्ये, प्रत्येक दर्शनामध्ये ते वेगवेगळं आलेलं आहे. अशा प्रकारे ही 15वी ऋचा आपण पूर्ण केलेली आहे. आता जाऊया शेवटच्या ऋचेकडे. तिची त्रिष्टुप छंदात आहे. काल आपण पहिल्या दिवशी पाहिली, हे सगळं अनुष्टुप छंदात होतं आणि आता आहे त्रिष्टुप छंद. मी त्यावेळेला थोडीशी तुम्हाला चालही सांगितली होती. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्याप्रमाणे यज्ञेन यज्ञ अजयंत देवाः तानि धर्माणि प्रथमानि आसन तेह नाकम. नाकमचा अर्थ आहे स्वर्ग. तेह नाकम महिमानम सचंत यत्र पूर्वे साध्याः संती देवाः. काय केलेलं आहे इथे सगळ्यात महत्वाचं आहे, मार्क करून ठेवा. यज्ञेन यज्ञम अयजंत, म्हणजे यज्ञाद्वारा यज्ञाचे यजन केले. हे अत्यंत महत्वाचं आहे. थोडं आधी हे समजून घेऊ, कारण पहिलं सुरुवातच आहे ती. काय म्हटलेलं आहे, देवाहा यज्ञेन यज्ञम अयजंत. कसं असतं थोडं समजून घ्यायला हवं. बघूया. गंगा स्नान केलं जातं. मग तुम्ही कुठेही जा, ऋषिकेशला जा, कुठेही जा, जिथे गंगा वाहते आहे ती गंगा माता, त्या ठिकाणी हे गंगा स्नान झाल्यानंतर एक पद्धत आहे की गंगेला आपण अर्घ्य देतो. तिला अर्घ्य द्यायचं असतं. मग ते काय घरून पाणी घेऊन गेलो आपण, घरून पाणी न्यायचो? नाही नाही, गंगेला स्नानानंतर अर्घ्य द्यायचं तर काय आहे, गंगा जले गंगा पूजा. गंगा जले गंगा पूजा. त्या गंगेतलं पाणी घेतो, त्याचं अर्घ्य बनवतो आणि तिची पूजा करतो. हे पहिलं उदाहरण. दुसरं पहा, इथे म्हटलं यज्ञाद्वारा यज्ञाचे यजन करणे. देवाहा यज्ञेन यज्ञम अयजन. बघूया दुसरं एक उदाहरण देते की आद्यगुरु शंकराचार्यांनी खूप सारे स्तोत्र रचले, खूप सारे अष्टक आहेत, खूपच सुंदर सुंदर आहे. नमस्कार त्यांना, प्रणाम की आपल्यापर्यंत इतकं सगळं ज्ञान त्यांनी पोहोचवलं.
त्यांचं एक स्तोत्र आहे, सौंदर्य लहरी. फार छान आहे, कधी वाचायला मिळालं तर वाचा. त्यात ते म्हणतात की हे जगदंबे, हे त्रिपुर सुंदरी, तू दिलेल्या तू दिलेल्या वाणीनेच मी तुझी स्तुती करतो आहे. अगं मी कोण? मी रचयिता नाही, नाही. तूच बुद्धी देणारी, तूच रचयिता, आणि तू दिलेल्या या वाणीने मी तुझीच स्तुती करतो आहे. गंगा जले गंगा पूजा, आणि हे त्रिपुर सुंदरी तू दिलेल्या वाणीनेच मी तुझी स्तुती करतोय, अन्यथा मी कोण? ते प्रश्न विचारताय त्रिपुर सुंदरीला, त्या जगदंबेला. फार सुंदर आहे सौंदर्य लहरी. नावच इतकं सुंदर आहे, तर आत किती छान आहे. नंतर आपले संत महंत म्हणतात, अवघा बोले चाले हरी, त्याची कथा तोची करी. नाथांचं कीर्तन चालायचं त्या वाड्यामध्ये. अहो नाथांची वाणी ती इतकी मधुर की बघता बघता गर्दी गोळा व्हायची. आणि म्हणून ते म्हणतात, अवघा बोले चाले हरी, त्याची कथा तोची करी. ते बोलत होते, पण त्यांचा बोलविता धनी पांडुरंग होता. त्यांची देवावर सत्ता होती. देव उशाशी बसून त्यांना उठवायला यायचे, नाथा उठा, मला करमत नाहीये. काय संतन, काय त्यांचं चरित्र, हे उगाचच नाहीये. त्यातलं इतकं कणभर जरी घेतलं तरी पण आपला विकास आहे. आणि म्हणून म्हटलंय, तिसरं अजून उदाहरण देते. अग्नी प्रज्वलित करावा आपण, तो दिव्यावर घ्यावा, आणि त्याच दिव्याने सूर्याची आरती करायची. गंगा जले गंगा पूजा. पुढचं उदाहरण पाहूया, की अमृत ज्याच्या किरणांमधून पाझरतं त्याला सुधाकर म्हणतात, त्याला चंद्र म्हणतात. त्याच्या किरणांनी म्हणे चंद्रकांत नावाचा दगड पाझरतो. कसं होतं? त्याचं वैशिष्ट्य असं आहे की पौर्णिमेच्या, जी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेच्या चंद्र किरणामध्ये तो चंद्रकांत नावाचा दगड, त्याच्यावर दव येतं म्हणे, असे दवबिंदू गोळा होतात. तो पाझरतो, याचा अर्थ तो दगड असून तो पाझर फुटला, त्याला तो पाझरला. आणि अशी कल्पना केलेली आहे, त्या पाझरातून जे काही, त्या दवातून जे काही जल निर्माण झालेलं असेल, जल आलेलं असेल, त्या जलाने चंद्राला अर्घ्य देणे. कितीतरी उदाहरण असे सापडतील, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. म्हणून इथे यज्ञाद्वारा उत्पन्न झालेल्या पदार्थापासून त्या यज्ञ पुरुषाचे यजन त्या देवांनी केलं. हे सार मानसिक पातळीवर चाललेलं आहे. ही मानस पूजा आहे. यज्ञात एक पुरुष येतो, त्यांनी कल्पना केली की हे विश्व निर्माण झालं. त्याच्या कल्पितापासून हा विश्वाचा विस्तार, हे सगळं उत्पन्न झालेलं आहे. याची इति कर्तव्यता पुढे काय? तर त्या यज्ञात जे उत्पन्न झालं तेच त्यात समर्पित केलं. म्हणून पुढे आहे, तानि धर्माणी प्रथमानी आसन. इथे धर्मन काय म्हटलेलं आहे? धर्मन हे वैदिक सूत्रात म्हटलंय, अन्यथा आपण धर्म म्हणतो संस्कृत मध्ये. जर धर्मन असेल तर त्याचं बहुवचन धर्मानी येऊ शकतं. म्हणून इथे आहे, तानि धर्माणी प्रथमानी आसन. जे उत्पन्न झालं ते त्यालाच अर्पण करणे, हेच त्या प्रथमावस्थेतील धर्माचं स्वरूप होतं. नव्हे हाच प्रथम धर्म होता. पुन्हा वाचते मी, तानि धर्माणी प्रथमानी आसन. जे काही उत्पन्न झालं ते त्यालाच अर्पण करणे, त्यांनी दिलेल्या वाणीनी केलेलं ते तिची जगदंबेची त्रिपुर सुंदरीची स्तुती. हेच त्या प्रथमावस्थेतील धर्माचं खरं स्वरूप, किंबहुना हाच प्रथम धर्म होता. त्याच्याकडून आलेलं, त्या विराट पुरुषाकडून, यज्ञ पुरुषाकडून, त्या अधिपुरुषाकडून, त्या पुरुषाकडून मला जे काही आलेलं आहे किंवा आपल्याला जे काही आलेलं आहे, जर आपण त्याला दिलं नाही तर आपण चोर होऊ.
आणि ते त्याला परत करावंच लागेल, अन्यथा अधर्म होईल. या इंद्रियांनी म्हणजे देवांनी, ऋषींनी, साध्य देवांनी सर्वस्वाचं समर्पण केलं. ते द्रष्टे आहेत. स्वचं समर्पण केलं. जाणीवेचं त्यात हवन केलं. स्वचा होम केला. अनेक प्रकारे आपण सांगू शकतो. या विश्वमनात, या वैश्विक व्यवस्थेमध्ये स्वतःला त्यांनी झोकून दिलं होतं. इतकं दिलं की त्या विराट पुरुष तोच त्याचा पशु ठरला, बळी ठरला. हे त्याचं समर्पण, हे सुपूर्त करणे. आणि यालाच म्हटलेलं आहे आत्मनिवेदन. आपण याला म्हणतो नैवेद्य. खरं पाहिलं तर भक्तीच्या प्रकारातला हा शेवटचा प्रकार आहे. कठीण आहे ते हे आत्मनिवेदन आहे. श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, प्रभुपाद सेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम आणि शेवटी आहे आत्मनिवेदन. हाच नैवेद्य होतो. देवांनी स्व अर्पण केलं. देवांनी स्व अर्पण केल्यामुळे ते स्वर्गस्थ महिमाला प्राप्त झाले. त्यांना महिमान कुठलं मिळालं आहे? स्वर्गस्थ. देवांनाही हा अहंकार बाळगायला नको. हे अगदी अनादी काळापासून असंच चालू आहे. तुझेच तुला परत, हाच प्रथम धर्म होय. जे आपल्या पूर्वसुरींनी केलं तेच आपण करूया. बरोबर आहे. आपल्या पूर्वसुरींनी केलेलं आहे. काय केलं? हेच केलं. आपण पाहिलं ते पुरुष सुक्तात यज्ञ केला, हे सगळं केलेलं आहे. आणि म्हणूनच आपण या विराट पुरुषाला वंदन करूया. देवाशी एकरूपता करून आत्मज्ञान प्राप्त होतं आणि आत्मज्ञानाने देव प्राप्त होतो. कोण आहे तो? तो दिव्य पुरुष. कोण आहे तो? तो परमात्मा, परब्रह्म, विभू, सर्व व्यापून उरलेला, अनादी, अजन्मा, अमेय, अनंत, अविनाशी एक चैतन्य जे तुमच्यात आहे, माझ्यात आहे, या चराचर सृष्टीत आहे. अशा या पुरुषोत्तमाला आपण सगळेजण पुरुषोत्तम मासा निमित्त वंदन करूया. 3 दिवसांचा हा वाक यज्ञ पूर्ण झाला. परंतु मीही सामान्य आहे. अनाधिकाराने काही वावगं बोललं गेलं असेल तर क्षमा प्रार्थी. होऊ शकतं बोलण्याच्या ओघात कुठे काही झालं असेल तर मी आपणा सर्वांची क्षमा मागते. आणि आपण आपल्या या संकल्पामध्ये जे काही सांगितलेलं आहे विष्णू सुक्त, ते आपण सहजच अर्थाने पदच्छेद म्हणून आपण बघूया. पटकन बघूया, आपल्याकडे पण आहेत. आणि त्यावेळेला हे विष्णू सुक्त म्हणून आपलं हे पूर्ण होईल. ओ अतः देवा नः यत् विष्णुः विचक्रमे पृथिव्याम सप्तधामभिः ओम. जिथे जिथे विष्णूंनी 7 छंदांनी, सप्तछंद आपण पाहिलेत, यज्ञातील मंत्र घोषाने पृथ्वी व्यापून ठेवली, तेथे तेथे सर्व देव आमचे रक्षण करोत. दुसरं आहे इदम विष्णुः विचक्रमे त्रेधा निददे पद्म समूळहम अस्य पांसुरे. विष्णूने आपले पाऊल या विश्वाला व्यापी 3 ठिकाणी ठेवलं, हेही पाहिलं आपण. हे जग त्या पावलांच्या ठशातील धुली स्वरूप आहे. इथे तर धुली स्वरूप म्हटलंय, म्हणजे अत्यंत फार अल्प आणि स्वल्प आहे. पुढे सांगतात आहे त्रिणीपदा विचक्रमे विष्णु गोपा अदाभ्य अतः धर्माणी धारयन. 3 लोकात, 3 लोक झाले तयार त्या 3 चरणांमध्ये. म्हणून कुठे तरतम भाव आपण बाळगायचा नाही, मी सांगितलं. 3 लोकात विश्वरक्षक विष्णूने, कारण ते पालन करते, विधाता हा सृष्टीचा रचयिता आहे, निर्माण केलेला आहे. खरं ते सगळे एकच आहेत, पण विष्णू जे आहेत ते त्याचे पालन करते आहेत. आणि जेव्हा वेळ येईल त्यावेळेला संहार करते सुद्धा महादेव आहेत, आपल्याला माहिती आहे. विष्णूने 3 पावले टाकली आणि त्यांनी अशा प्रकारे अग्निहोत्र, यज्ञ आदी धर्मांची धारणा केली. हे अग्निहोत्र
ज्यांच्याकडे अग्निहोत्र आहे त्यांच्याकडे ते अग्नी आपला कोंडून ठेवू शकतात. म्हणून यांना श्रेष्ठतम समजलेले आहे. विष्णोः कर्माणि पश्यत यतः व्रतानि पस्पशे इंद्रस्य युज्य सखा. या विष्णूंची दिव्य कर्मे पहा. त्यांनी सर्व व्रते सफल होतात. त्यांनीच म्हणजे हे सगळं जे आपण करतो, अनेक देवांना नमस्कार करा, शेवटी तो सगळा नमस्कार, ते सगळे नमस्कार केलेला आपला हा कुणाला येऊन मिळतो? त्या केशवाला. विष्णू हा वर्षा असा देवता, त्याचे इंद्र आहे. हा इंद्राचा अगदी योग्य असा मित्र आहे. इंद्रस्य युज्य सखा असं म्हटलेलं आहे. तद विष्णोः परमं पदम सदा पश्यन्ति सूरयः दिवी इव चक्षुः आततम. जे ज्ञानी आहे ते त्या विष्णूचे परमपद नित्य पाहतात. विष्णू सहस्त्रनाम म्हटलं की असं म्हणतात, अंतकाळी आपल्याला कृष्ण परमात्मा घ्यायला येतात. यापेक्षा भाग्य ते काय हो. ते बस जणू काही द्युलोकातील विशाल नेत्रच दिसतो. आणि आणि शेवटी म्हटलेलं आहे, तद विप्रासह विपन्यवः जागृवांस समिध्यन्ते विष्णोः यत् परमं पदम. जे विष्णूचे परमपद आहे त्याची ज्ञाते लोक, उत्तम शब्दार्थ वेत्ते हे आराधना करतात. आणि आराधना केल्यानंतर आपल्या या पुरुष सुक्ताचा शेवट हा कशाने होतो? त्या शेवटी आपण काय करत असतो? ती प्रार्थना म्हणत असतो. एक शांती मंत्र असतो, अभिषेकाच्या वेळी असतो तो. शांती पुष्टी तुष्टी श्वास्तु. ओम शांती शांती शांती. म्हणजे या सृष्टीकर्ता देवांच्या बाहूंपासून ब्रह्मा, अश्विनी हे निर्माण झाले. हातांपासून देव निर्माण झाले. या विराट पुरुषाच्या ठाई मी अग्नीच्या तेजाने, सूर्याच्या प्रकाशाने, इंद्राच्या इंद्रियांनी अभिषेक करतो. आपण म्हणतो आहोत, त्यांनी मला बल, संपत्ती, कीर्ती आणि अन्नादी सर्व द्यावे. हा अभिषेक अमृत रूप होवो, शांती, पुष्टी आणि तुष्टी असो, तिन्ही लोकात शांती नांदो. ओम शांती शांती शांती. इति पुरुष सुक्तम विष्णू सुक्तम च समाप्तम. सर्वांचे विशेष आभार की 3 दिवस हा वाणीने केलेला यज्ञ आपल्यामुळे मी आज पूर्ण करू शकले. मी म्हणजे हा माझा नाही, ईश्वराने, त्या पुरुषोत्तमाने माझ्याकडून हे करून घेतलं. दे 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 मजला अपार धन दे, विद्या बहु फार दे, सत्कीर्ती बहु दे, कलत्र सुख दे, सत्पात्री हे दान दे, आपल्या भोजन दे, गुरु स्मरण दे, सत्कर्म हे नित्य दे, वेदांची रुची दे, हरी भजन दे, सायुज्यता मुक्ती दे, सायुज्यता मुक्ती दे, सायुज्यता मुक्ती दे. गोपाल कृष्ण भगवान की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. त्वदीय वस्तु गोविंद तुभ्यमेव समर्पये. हे देवा, तुझीच वस्तू तुला अर्पण. आजचं हे कर्म त्या कृष्णाला अर्पण करून मी माझ्या वाणीला विराम देते. पुनश्च धन्यवाद.